नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आकाश बगाडे स्वागत करतो आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे बायोगिक। बऱ्याच मुलांच्या मला कमेंट्स आलेल्या आहेत की सर SY BSc बॉटनीचे पेपर्स आहेत, अजून बाकी आहेत, तर त्याविषयी काही प्रॅक्टिस क्वेश्चन्स जर आम्हाला भेटले तर बरं होतील, कारण की याच्या अगोदर आपण जे झुऑलॉजीचे क्वेश्चन्स टाकले होते पेपर 1 आणि पेपर 2 चे, त्याच्यापैकी प्रॅक्टिस क्वेश्चन पेपरमधले बरेच क्वेश्चन जे आहेत ते आले होते मुलांना। तसं बघायला गेलं तर झुऑलॉजीचे जे पेपर झाले किंवा त्याच्या अगोदर केमिस्ट्रीचे जे पेपर झाले ते अतिशय सोपे होते। बॉटनीचे पेपर्स जे असणार आहेत तेही नक्कीच सोपे असतील असं आपण ग्राह्य धरूया। बऱ्याच मुलांचे कमेंट्स आहे, बऱ्याच मुलांचा अभ्यास झालेलाही आहे, पण तरीही की कुठल्या प्रकारचे क्वेश्चन्स येऊ शकतील किंवा कसे क्वेश्चन्स येऊ शकतील 6 मार्काला किंवा 4 मार्काला, याच्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ मी आज तुमच्यासाठी बनवत आहे। बघा, या व्हिडिओमध्ये आपण काही क्वेश्चन्स बघणार आहेत जे 1 मार्क्ससाठी येऊ शकतात, काही क्वेश्चन्स आपण बघणार आहेत जे 6 मार्क्ससाठी येऊ शकतात, काही 4 मार्क्ससाठी किंवा काही जे आहेत ते 2.5 मार्क्ससाठी येऊ शकतात। तुमचा सब्जेक्ट असणार आहे पहिला प्लांट अनाटॉमी अँड एम्ब्रियोलॉजी आणि दुसरा असणार आहे प्लांट बायोटेक्नॉलॉजी। त्याच्या अगोदर मी अजून एक खंत तुमच्याकडे व्यक्त करतोय, ती म्हणजे की बरेच विद्यार्थी जे आहेत किंवा बरेच व्ह्यूअर्स जे आहेत ते व्हिडिओ बघतायत पण सबस्क्राइब करत नाहीयेत। ओके, व्हिडिओ तुम्हाला नक्कीच चांगले वाटत असतील ते तुम्ही व्हिडिओ दुसऱ्यांनाही शेअर करा, दुसऱ्यांनाही त्याचा फायदा होईल, व तुम्ही ही बघत असाल तर तुम्ही ही व्हिडिओ चॅनल जो आहे आपला बायोगिक याला काय करा, सबस्क्राइब करा। आता बघा की काय क्वेश्चन्स आपल्याला येऊ शकतात। बघा, याच्यामध्ये सिंपली आपण काही क्वेश्चन्स असे दिलेले आहेत मी तुम्हाला। प्लांट अनाटॉमी अँड एम्ब्रियोलॉजी 1 लाईन किंवा 1 मार्कसाठी जे क्वेश्चन्स असतील ज्याच्यामध्ये आपण बघू शकता की एनलिस्ट एनी 2 कॉम्प्लेक्स टिश्यूज। ओके, 2 कॉम्प्लेक्स टिश्यूज जे आहेत आपल्या, जसे की झायलम आणि फ्लोएम, ओके, त्याच्याबद्दल हे आहे। त्याच्यानंतर गिव्ह एनी 2 फंक्शन्स ऑफ कोलेनकायमा। ओके, कोलेनकायमाचे काही फंक्शन्स असतील, 2 फंक्शन्स ॲटलिस्ट तुम्हाला इथे लिहायचे असतील, किंवा एपिडर्मल टिश्यू सिस्टीम काय आहे त्याच्याबद्दल असेल, किंवा कॉम्पोनंट्स ऑफ फ्लोएम, फ्लोएमचे जे कॉम्पोनंट्स आहेत म्हणजे फ्लोएममध्ये ज्या सेल्स आहेत 4 प्रकारच्या, जसे की सिव सेल्स असतील, कंपॅनियन सेल्स असतील, फ्लोएम पॅरेन्कायमा याच्याबद्दल। देन डिफाइन द एम्ब्रियोलॉजी। ओके, इट इज द स्टडी ऑफ एम्ब्रियो। सिम्पली आहे। फंक्शन ऑफ टॅपेटम, टॅपेटमचं काय फंक्शन्स आहे। अँथरचं ज्यावेळेस तुम्ही TS बघितलं असेल, स्ट्रक्चर बघितलं असेल, तर त्यामध्ये टॅपेटम आहे। टॅपेटम बेसिकली काय करतं तर नरिशमेंट प्रोव्हाइड करतं, ओके, जे डेव्हलपिंग पोलन ग्रेन्स असणार आहे त्याच्यासाठी। टॅपेटमचं फंक्शन। मोनोस्पोरिक एम्ब्रियो सॅक जे आहे त्याचे 2 एक्झाम्पल। मोनोस्पोरिक एम्ब्रियो सॅक्स म्हणजे काय की एकच ओव्ह्यूल जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला एम्ब्रियो सॅक डेव्हलप होताना दिसते, ज्याच्यामध्ये सिम्पली तुमचा स्टडी चांगल्या प्रकारे झाला असेल, याच्यामध्ये 7 सेल्स असतात आणि 8 न्यूक्लिय असतात। ओके, सिम्पली हे गोष्टी लक्षात ठेवायच्यात आपल्याला। देन फर्टिलायझेशन काय आहे, देन एंडोस्पर्म काय आहे, ठीक आहे। एंडोस्पर्मचं फंक्शन्स ही विचारलं जाऊ शकतं, व्हॉट इज द फंक्शन ऑफ एंडोस्पर्म। एंडोस्पर्मचं फंक्शन जे आहे ते सिम्पली आपल्याला माहिती आहे की नरिशमेंट प्रोव्हाइड करतं हे डेव्हलपिंग एम्ब्रियोला। देन पॅरेन्कायमा काय आहे, ओके, इथे तुम्हाला हेही मेन्शन करून तुम्ही येऊ शकता की पॅरेन्कायमा जे आहे ते लिव्हिंग टिश्यू आहे। देन एपिडर्मल टिश्यूज, हे रिपीट त्या टाईपच आहे। टायलोसिस, ओके, टायलोसिस सिम्पली तुम्ही वाचला असेल की जे पॅरेन्कायमा असतात त्या पॅरेन्कायमाची जी आउटग्रोथ असते झायलमच्या तिथे, झायलम पॅरेन्कायमाची, त्याला आपण काय म्हणतो, टायलोसिस म्हणतो। देन व्हॉट इज मायक्रोस्पोरोजेनेसिस आणि मेगास्पोरोजेनेसिस, 2 वेगळे प्रश्न येऊ शकतात। मायक्रोस्पोरोजेनेसिस विचारू शकतात किंवा मेगास्पोरोजेनेसिस। फॉर्मेशन ऑफ मायक्रोस्पोर, फॉर्मेशन ऑफ मेगास्पोर। देन ओव्ह्यूल म्हणजे काय, व्हॉट इज एंटेमोफिली, ॲनिमोफिली, एंटेमोफिली वेगळा विचारू शकतात, ॲनिमोफिली वेगळा विचारू शकतात। पॉलिनेशनचे टाइप्स आहेत हे, पॉलिनेटिंग एजन्सीज, एंटोफिली इन्सेक्ट्स थ्रू होणारे, ॲनिमोफिली विंड थ्रू होणारे। देन ॲनामोलस सेकंडरी ग्रोथ काय असते,
त्याचे कॉजेस काय तेही विचारू शकतात. देन ट्रायकोम्स एपिडर्मल ग्रोथ आहे, ओके, जे स्टेम्सवरती आपल्याला बेसिकली बघायला भेटते. ट्रायकोम्स जसं एपिडर्मल आउटग्रोथ, एपिडर्मल एक्सटेन्शन रूट्सवरती, रूट हेअर आपण जसं म्हणतो तसं स्टेमवरती जे असतात त्याला आपण ट्रायकोम्स म्हणतो. देन इनकॉम्प्रेसिबिलिटी म्हणजे काय, देन गिव्ह द टाईप ऑफ वॅस्क्युलर बंडल्स इन डायकॉट प्लांट्स, ते कंजॉइंट वगैरे हे जे आहेत तुम्हाला ते. देन डबल फर्टिलायझेशन, याच्यामध्ये इथे दुसरा प्रश्न ट्रिपल फ्युजन म्हणजे काय हेही विचारलं जाऊ शकतं. नुसतं सिनगॅमी म्हणजे काय हेही विचारलं जाऊ शकतं. देन बायटेग्मिक ओव्हिल्स म्हणजे काय असतात, देन सिनगॅमी, पोरोगॅमी, ॲनाटॉमीची डेफिनेशन विचारू शकतात. लेंटिसेल्स काय असतात, लेंटिसेल्सचं फंक्शन काय आहे हेही आपल्याला विचारलं जाऊ शकतं. देन इनफ्लेक्झिबिलिटी काय आहे, शेअरिंग स्ट्रेस म्हणजे काय, किंवा व्हॉट इज द मोटार सेल्स ऑर फंक्शन्स ऑफ द मोटार सेल्स. सो हे 1 लाईनसाठी क्वेश्चन्स तुम्हाला येऊ शकतात एम्ब्रियोलॉजी आणि ॲनाटॉमीमधले. 6 मार्क्ससाठीचे क्वेश्चन्सही मी बनवलेले आहेत, ओके. जसं की डिस्क्राईब द डिस्ट्रीब्युशन ऑफ मेकॅनिकल टिश्यूज इन द मोनोकॉट स्टेम, इथे डायकॉट स्टेम विचारलं जाऊ शकतं. सो हेही तुम्ही करू शकता, याच्याच जुळतं. देन डिस्क्राईब द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ झायलम, झायलमचं स्ट्रक्चर आणि त्याचे फंक्शन जे आहेत ते तुम्हाला इथे एक्सप्लेन करायचे आहेत. इथं जर डायग्राम काढता आली तर अतिउत्तम, ओके, चांगल्या प्रकारे मार्क्स तुम्हाला इथे भेटतील. देन डिस्क्राईब द प्रोसेस ऑफ ॲनामोलस सेकंडरी ग्रोथ इन बायग्नोया स्टेम, ओके. 3 एक्झाम्पल्स आहेत ॲनामोलसमधले, ते तिन्ही एक्झाम्पल्स तुम्हाला बघायचे आहेत. देन डिस्क्राईब द प्रोसेस ऑफ ॲनामोलस सेकंडरी ग्रोथ इन ड्रॅसिएना स्टेम, डिस्क्राईब द प्रोसेस ऑफ ॲनामोलस सेकंडरी ग्रोथ इन रॅफनस रूट. देन व्हॉट इज एम्ब्रियो सॅक, डिस्क्राईब द डेव्हलपमेंट ऑफ मोनोस्पोरिक एम्ब्रियो सॅक, ओके. सो हा क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहे, हा एक क्वेश्चन्स करून जावा. देन स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ द फ्लोएम, देन डिस्क्राईब द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन, ओके, डबल फर्टिलायझेशन अँजिओस्पर्म, अँजिओस्पर्मचं जे कॅरेक्टरिस्टिक फीचर्स आहे, ओके, याच्यामध्येही चांगल्या प्रकारे जर तुम्ही डायग्राम काढलात पेस्टिलशी, ओके, पोलन ट्यूब्स वगैरे रन होताना दिसताना काढलीत, अतिशय उत्तम. देन डिस्क्राईब द स्ट्रक्चर ऑफ डायकोटिलेडोनस एम्ब्रियो, ओके, डायकॉट एम्ब्रियोची तुम्हाला इथे डायग्राम तुम्ही काढू शकता आणि त्याच्याबद्दल त्याचं स्ट्रक्चर डिस्क्राईब करू शकता. देन डिस्क्राईब द नॉर्मल सेकंडरी ग्रोथ इन अ स्टेम, डिस्क्राईब द एपिडर्मल आउटग्रोथ, एपिडर्मल आउट ग्लँड्युलर अँड ग्लँड्युलर, याच्यामध्ये दोन्ही मेन्शन करायचं आहे. देन डिस्क्राईब द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ स्टोमॅटा, ओके, स्टोमॅटाचं स्ट्रक्चर. काही ठिकाणी तुम्हाला टाईप्स ऑफ स्टोमॅटा असंही विचारलं जाऊ शकतं, तेही तुम्ही करून जाऊ शकता. देन डिस्क्राईब द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाईट, ओके, पोलन ग्रेन्सचं जे स्ट्रक्चर आहे, ओके, ते तुम्हाला इथे एक्सप्लेन करावं लागेल. देन ते 6 मार्क्ससाठी क्वेश्चन्स होते. 4 मार्क्ससाठी क्वेश्चन्स जे असणार आहेत तुम्हाला डिस्क्राईब द एपिडर्मल आउटग्रोथ येऊ शकतं. देन स्ट्रक्चर ऑफ टेट्रास्पोरोंजिएट अँथर, अँथरचं स्ट्रक्चर, त्याचं TS काढा. देन मेकॅनिझम ऑफ पॉलिनेशन, इथे पॉलिनेशन मध्ये जे आहे ते एक पण पॉलिनेशनचं तुम्हाला विचारू शकतात, जसं की एंटेमोफिली असेल, हायड्रोफिली असेल, ॲनिमोफिली असेल, ओके. देन बर्ड्सने जे पॉलिनेशन होतं ऑर्नेथोफिली असेल, ओके. सो ते काय आहे आणि त्या फ्लावर्समध्ये ते पॉलिनेशन होण्यासाठी काय ॲडॅप्टेशन्स आहेत याच्यावरती क्वेश्चन्स बनला जाऊ शकतो. सो तेही तुम्ही थोडंसं त्याच्याबद्दल काय करा, रीड करून जावा. देन एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ डेव्हलपमेंट ऑफ हॅलोबायल एंडोस्पर्म, ओके. 3 टाईपचे एंडोस्पर्म्स आहेत, आपल्याला माहिती आहे की न्यूक्लिअर एंडोस्पर्म्स आहे, हॅलोबायल आहे आणि सेल्युलर टाईप्स आहे. Then explain the process of development of nuclear endosperms. Then describe the structures of Bignonia stems, structure of typical pollen grains. Then explain the type of stomata. इथे क्वेश्चन्स येऊ शकतो. देन ज्यावेळेस आपण म्हणतो की बाबा 2.5 मार्क्ससाठी, ठीक आहे, सो इथे तुम्हाला इनएक्सटेन्सिबिलिटीचं प्रिन्सिपल असेल किंवा प्रिन्सिपल ऑफ इनकॉम्प्रेक्सिबिलिटी असेल, ठीक आहे, इनएक्सटेन्सिबिलिटी, हे जे आहे ते तुम्ही करून जावा की नेमकं ॲक्च्युली काय आहे या वर्ड्सचा मिनिंग आणि याच्यामध्ये काय असतं. टेट्रास्पोरोंजिएट अँथर, स्ट्रक्चर ऑफ फिमेल गॅमेटोफाईट, प्रिन्सिपल ऑफ इनकॉम्प्रेसिबिलिटी जे आता मी तुम्हाला सांगितलं, डबल फर्टिलायझेशनचे सिग्निफिकन्स काय आहेत, सेल्युलर एंडोस्पर्म काय असतो, स्ट्रक्चर ऑफ मॅच्युअर सीड्स, ओके, मॅच्युअर सीड्सचं स्ट्रक्चर. देन टाईप्स ऑफ मेगास्पोर टेट्राड्स, देन टाईप्स ऑफ टॅपेटम, कॉजेस ऑफ ॲनामोलस सेकंडरी ग्रोथ जे मी तुम्हाला वरती सांगितलं होतं, डेव्हलपमेंट ऑफ ॲन्युअल रिंग्स कशा फॉर्म्स होतात, काय असतं, ओके.
हार्टवूड, स्प्रिंगवूड्स, ओके, याबद्दल थोडंसं रीड करून जावा. देन स्पोरोजिनियस टिश्यूज, मग ह्या स्पोरोजिनियस टिश्यूजपासून जे काही लेयर्स फॉर्म होतात, ओके, त्या लेयर्सबद्दल तुम्हाला बघायचं आहे. ओके, जसं की एपिडर्मिस असेल, एंडोथेशियम, मिडल लेअर, टॅपेटम, ओके, याबद्दल याच्यामध्ये मेन्शन करायचं आहे. देन चॅलेझोगॅमी, मिझोगॅमी, ओके, पोलन ट्यूब्स कुठून इन होते ओव्ह्यूलमध्ये त्याच्याशी रिलेटेड. सो चॅलेझोगॅमी असेल, मिझोगॅमी असेल, पोरोगॅमी असेल, हे तिन्ही टाईप करून जावा, कुठे ना कुठे विचारला जाऊ शकतो. देन पोलन ग्रेन्स जर्मिनेशन कसं होतं, ओके, कम्पॅबिलिटी काय आहे, की कसं रिजेक्ट केलं जातं. पोलन ग्रेन जर चुकीचं असेल, स्टिग्मावरती लँड झालेलं, तर ते कसं रिजेक्ट केलं जाईल, ओके, अनरेकग्नाइज्ड केलं जाईल त्या गोष्टी, किंवा जे बरोबर पोलन ग्रेन्स आलेलं आहे ते कसं रेकग्नाइज केलं जाईल. प्रोटीन्स जे आहेत ते रिलीज केले जातात ओव्हिल्स थ्रू किंवा जो फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स आहे त्याच्या थ्रू, जेणेकरून की ते पोलन ग्रेन्स जे आहेत ते पोलन ग्रेन्स काय केले जातात, चांगल्या प्रकारे रेकग्नाइज केले जातात. देन स्कोप ऑफ प्लांट ॲनाटॉमी, की प्लांट ॲनाटॉमीचे काय स्कोप्स आहेत, इम्पॉर्टन्स काय आहे, या सगळ्या गोष्टी. सो हा पेपर 1 होता. ओके, सो याच्यामधले डेफिनेटली तुमचा अभ्यास झालेलाच असेल, फक्त बघून जावा की या पद्धतीने आपली तयारी झालेली आहे का. प्लांट बायोटेक्नॉलॉजीमध्ये तर पहिला क्वेश्चन जो आहे की डिफाईन बायोटेक्नॉलॉजी. बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय, ओके, सो डेफिनेशन चांगल्या प्रकारे करून जावा बायोटेक्नॉलॉजीची. देन राईट एनी 2 प्रॉपर्टीज ऑफ एन्झाईम्स, ओके, हा क्वेश्चन्स नसेल तुम्हाला, हा नाही करून गेला तरी चालेल. देन डाउनस्ट्रीम प्रोसेसिंग, राईट एनी 2 uses of SCP, enlist any 2 methods of phytoremediation, फायटोरेमिडिएशनची डेफिनेशन करा. जीन क्लोनिंग म्हणजे काय, डिफाईन ट्रान्सजेनिक प्लांट्स, enlist any 2 transgenic plants in insect resistant, राईट एनी 2 applications ऑफ, ओके, हा पण नसेल तुम्हाला क्वेश्चन. जेनेटिक इंजिनिअरिंग, वेक्टर्स जे आहेत, प्लाझमिड्स जे प्लांट्समध्ये यूज केले जातात, TI प्लाझमिड्स वगैरे, त्याच्याबद्दल पण डिफाईन प्लाझमिड्स म्हणजे काय, व्हॉट इज जिनोमिक्स, व्हॉट इज प्रोटिओमिक्स, व्हॉट इज बायोइन्फॉर्मॅटिक्स, ओके, याच्यावरती एक चॅप्टर आहे तुम्हाला. सो त्याचे डेफिनेशन्स ॲटलिस्ट तुम्ही करून जावा. एनी 2 सोर्सेस ऑफ SCP आपण कुठून घेतो, जसं की ईस्ट वगैरे असेल ते. देन राईट एनी 2 इम्पॉर्टन्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी, डिफाईन मायक्रोप्रोपोगेशन म्हणजे काय, व्हॉट इज सेकंडरी मेटाबोलाइट्स, निस्तं मेटाबोलाइट्स हाही क्वेश्चन्स येऊ शकतो, व्हॉट इज मेटाबोलाइट्स. डिफाईन स्टरलायझेशन, ओके, स्टरलायझेशन काय आहे, इनॅक्युलेशन काय आहे, बायोइन्फॉर्मॅटिक्स काय आहे, लायगेज जो एन्झाईम आहे त्याचा इम्पॉर्टन्स काय आहे, आणि टिश्यू कल्चर म्हणजे काय. सो हे 1 लाईनसाठी तुम्हाला क्वेश्चन्स येऊ शकतात. देन 6 मार्क्ससाठी याच्यामध्ये आहे डिस्क्राईब द मायक्रोबियल रेमिडिएशन, डिस्क्राईब द प्रोसेस ऑफ मीडिया प्रिपरेशन इन अ ब्रीफ. कोणता मीडिया वापरला जातो त्याच्यावरतीही क्वेश्चन्स विचारला जाऊ शकतो मीडिया प्रिपरेशन्समध्ये. देन एक्सप्लेन द टाईप ऑफ स्टरलायझेशन, स्टरलायझेशन म्हणजे काय, व्हॉट इज स्टरलायझेशन, अँड ॲड अ नोट ऑन टाइप्स of sterilization, okay. Then explain the importance of biotechnology, acceptability of SCP, describe the restriction enzymes, okay. So restriction enzymes जे असणार आहेत, एंडोन्यूक्लियस, एक्झोन्यूक्लियस, याच्याबद्दल तुम्हाला इथे लिहायचं आहे. Explain the application of plant genetic engineering in improving insect pest resistant plant, describe the renewable and non-renewable energy resources. देन एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ बायोगॅस प्रोडक्शन, हे तुम्हाला 6 मार्क्ससाठी येऊ शकतात. देन एक्सप्लेन द मेथड्स, हे वर खाली होऊ शकतात, इथला 4 मार्काला येऊ शकतो, इथला 6 मार्काला येऊ शकतो, ओके. मेथड्स ऑफ होल जिनोम सिक्वेन्सिंग हा 6 मार्क्ससाठी पण यूज केला जाऊ शकतो. व्हॉट इज द डेटाबेस अँड क्लासिफाय द डेटाबेस. एक्सप्लेन द एनी 2 ॲप्लिकेशन्स ऑफ प्लांट जेनेटिक इंजिनिअरिंग्स, ओके. सो कुठलेही 2 ॲप्लिकेशन्स तुम्हाला प्लांट जेनेटिक इंजिनिअरिंगचे इथे एक्सप्लेन करायचे आहेत. एक्सप्लेन द मेथड्स यूज्ड इन प्रोटोम ॲनालिसिस, प्रोटोमिक्स मधला क्वेश्चन्स आहे हा. देन ॲडव्हान्टेजेस ऑफ हार्बिसाइड रेजिस्टंट प्लांट. देन व्हॉट आर द इम्पॉर्टन्स ऑफ प्रोटीन्स इन द डाएट, ओके, डाएटमध्ये प्रोटीन्सचं काय इम्पॉर्टन्स आहे. देन एक्सप्लेन द एक्सेप्टेबिलिटी ऑफ SCP, जो वरती डिस्क्राईबमध्ये विचारलेला आहे तो 4 मार्कालाही विचारला जाऊ शकतो. इकडे 2.5 मार्क्सचे पण क्वेश्चन्स वरती विचारले जाऊ शकतात, ओके. सो जसं की प्रिन्सिपल ऑफ मायक्रोबियल ग्रोथ आहे, युजेस ऑफ SCP आहे, प्रोडक्शन ऑफ सेकंडरी मेटाबोलाइट्स आहे, मीडिया प्रिपरेशन, प्रोटोप्लास्ट फ्युजन अँड सोमॅटिक हायब्रिड्स म्हणजे काय, हॅप्लॉइड प्रोडक्शन कसं केलं जातं, एम्ब्रिओ रेस्क्यू, डेफिनेशनला सिम्पली विचारला जाऊ शकतो, व्हॉट इज मीन बाय द एम्ब्रिओ रेस्क्यू. इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ SCPs, रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस, RE मधला क्वेश्चन आहे हा. देन
प्लाझ्मिड वेक्टर्स काय आहेत, जिनोमिक्स, प्रोटोमिक्स, बायोइन्फॉर्मॅटिक्स, फायटोरिमेडिएशन्स. ओके, याच्यावरती 4 मार्कालाही क्वेश्चन्स विचारला जाऊ शकतो किंवा 2.5 मार्क्ससाठी विचारला जाऊ शकतो किंवा फक्त डेफिनेशन्स पण विचारली जाऊ शकते. ओके, सो 2.5 मध्ये तुम्हाला जितकं माहिती आहे जिनोमिक्सबद्दल, प्रोटोमिक्सबद्दल, बायोइन्फॉर्मॅटिक्सबद्दल तेवढं पेपरमध्ये काय करा, मेन्शन करा. ठीक आहे. सो हे जे क्वेश्चन्स आहेत हे सगळे क्वेश्चन्स तुम्हाला फक्त प्रॅक्टिससाठी आहेत. ठीक आहे. अशाच प्रकारचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण म्हणू की पेपरमध्ये येऊ शकतील. या पद्धतीने तुम्ही तुमची तयारी करा. ओके, अजून कुणाला काहीही डाऊट असतील तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता. मी नक्कीच त्याचं जे आन्सर आहे ते लवकरात लवकर रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. ओके, युनिव्हर्सिटीचे काही अपडेट्स असतील, रिझल्ट बाबतीत, एक्झाम्स बाबतीत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या चॅनल्सवरती बघायला भेटतील. हा व्हिडिओ जितक्या जणांना तुम्हाला शेअर करता येईल तेवढ्या जणांना शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.